नमस्कार मित्रांनो, इतरांमुळे तुम्ही स्वतः स्ट्रेसमध्ये जाता हे कसे ओळखायचे? नंबर 1, पुष्कळदा काही नाही झालं म्हणून आपण दुर्लक्ष करतो, परंतु खरं तर अशा वेळेस आपण आपला स्ट्रेस ओळखायला हवा. 2, त्या व्यक्तीबद्दल तिरस्कार वाटायला लागतो. तिची कोणतीच गोष्ट आपल्याला पटत नाही, आपल्याला आवडत नाही. नंबर 3, अक्षरशः त्या व्यक्तीच्या वागण्याने मनात संतापाची लाट उसळते. त्याच्या छोट्या छोट्या गोष्टीचा सुद्धा राग यायला लागतो. नंबर 4, त्या व्यक्तीसाठी काहीही करण्याची इच्छा होत नाही. त्या व्यक्तीचा सहवास देखील नकोसा वाटतो. नंबर 5, इतरांकडून त्या व्यक्तीविषयी काहीच ऐकण्याची तयारी होत नाही. त्याचं नाव, त्यांच्याविषयी होणारं बोलणंसुद्धा नकोसं होतं. नंबर 6, त्या व्यक्तीच्या वाईट आठवणींबरोबर चांगल्या आठवणीसुद्धा त्रासदायक वाटायला लागतात. त्या क्षणाचा राग येतो, त्रास होतो. नंबर 7, त्या व्यक्तीमुळे झालेल्या नुकसानाची, त्रासाची, चुकीच्या वागण्याची सातत्याने जाणीव होत राहते. नंबर 8, मन सतत त्या व्यक्तीमुळे अस्थिर होत राहतं. मनात त्या व्यक्तीमुळे अनेक वाईट किंवा त्रासदायक विचार येत राहतात. नंबर 9, अशामुळेच आपला स्ट्रेस हा वाढत जातो. आपलं मन त्यामुळे स्टेबल राहत नाही आणि याचाच आपल्या जीवनावर अत्यंत वाईट परिणाम होतो. नंबर 10, म्हणून वेळीच अशा गोष्टी ओळखायला शिका आणि अशा गोष्टी जर तुमच्या सोबत होत असेल तर नक्कीच तुम्ही दुसऱ्या व्यक्तीमुळे स्ट्रेसमध्ये गेले आहात. मित्रांनो, तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला मला कमेंटमध्ये नक्की सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर जास्तीत जास्त लोकांना शेअर करा. धन्यवाद.